नमस्ते, मी स्नेहा धरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे बुधवारी मुंबई येथे आगमन झाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे त्यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार राव यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि औपचारिक स्वागत करत आदरातिथ्य केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलिडेस यांच्या भारत दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून भारत आणि सायप्रस या दोन्ही देशातील राजनैतिक, आर्थिक, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुंबई विमानतळावर आगमनानंतर राष्ट्राध्यक्षांचे स्वागत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राजनैतिक प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारतर्फे राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. विमानतळ परिसरात सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली होती. भारत आणि सायप्रस यांच्यातील सहकार्याच्या विविध विषयांवर या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः गुंतवणूक, पर्यटन, तंत्रज्ञान, सागरी व्यापार आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलिडेस यांच्या स्वागतावेळी उपस्थित मान्यवरांनी भारत सायप्रस मैत्री अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीत झालेल्या या स्वागत समारंभामुळे दोन्ही देशातील संबंधांना नवे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाते. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.